रुपाली काय करून राहिली तू? काही नाही, काही तर नाही करून राहिली. काही करायचं होतं का? नाही, मी काय म्हणतो, त्यासाठी दूध ठेवलं आहे तिथं किचन मध्ये गिलास भरून. ते दूध पिऊन घ्यायचं म्हटलं. कसं आता याच्यात कणी दूध प्यायला पाहिजे, चांगलं राहते, प्रोटीन भेटते. बरं आहे, ठीक आहे ना, पिऊन घेतो ना. हो जा मग, मी त्या बाबासोबत बोलतो जराशी. ते कुठं पोरगी आहे म्हणते, तर पाहायला लावतो त्याला जाऊन. पोरगी पोरगी कोणासाठी पाहायला लागते आता? अहो माझा भाऊ आहे लग्नाचा, त्याच्यासाठी होय. त्याला कोण पोरगी सांगितली असन तर तो म्हणे मले, तर भाऊजीला पाठवतो म्हणे. आता कसं जायला लागते बाई. कुठची आहे पोरगी? हा, अन कोण देऊन राहिली याने पोरगी आता एवढं वय झाल्यावर? पहिले म्हटलं त्याला लग्न करून घे रे. इथं पोरी आहे तिथं पोरी आहे, तर करायला खाली नाही होता. आता नसून त्याच्या नशिबात तेव्हा लग्न करणं, तर मग काय करून तो? आता म्हणते ना तो करतो, तर तुम्हाला झाले काय भर म्हणते चाललो. असं म्हणजे तेव्हा नशिबात नव्हतं आणि आता झालं का त्याचं नशीब चांगलं? चालले जायचं ना जराशे. हाय म्हणते कुठं पोरगी. ते नामदेव काका नाही का गावातले, ते सांगितली म्हणते बाबा पोरगी. ते जाते तिकडे तर पोरगी चांगली आहे म्हणते. तर काय हरकत आहे, देत असन तर करून टाकू त्याचं लग्न. मी काही नाही म्हणून राहिलो काय त्याचं लग्न नाही झालं पाहिजे असं वाटतं काय मलाही वाटतं झालं पाहिजे. पण आता जेव्हा त्याला म्हणू मी, पोरी लय होत्या. आता की तो आताच लग्नाला आला काय? हा, 5-6 वर्ष पहिल्याचीच गोष्ट आहे म्हटलं. काय की नाही बेटा? मग आता काय करावं लागते? तो म्हणते चला तर चालले जातं जराशे. आता कसं आहे, तुम्हीच आहे, मायबाप तर आहे नाही. मायबापाच्या जागेवरच आहे ना आपण त्याच्यात. मग गेलं तर काय बिघडते? तुमचं काय मी बाबा काय वैर आहे त्याच्यासोबत? तर आई तुमच्या भावाचं लग्न व्हायचंच आहे का अजून? हो ना, लग्न व्हायचंच आहे त्याचं. आता कमी वयाचा होता तेव्हा तो कोणा एका पोरीच्या मागे लागला होता, तिच्याच सोबत करतो म्हणे. आता त्या पोट्टीनं घेतलं ना दुसऱ्यासोबत लग्न करून, याच्यासोबत नाही करत म्हणे. ती तिला भेटला साजरा नोकरीवाला, घेतलं तिनं करून. याला फिरवलं चांगलं भोवतीनं आणि आता बसलाय शिकून. म्हटलं होतं मी त्याला करून घे, आपल्या नात्यातही पोरी होत्या, दाखवल्या होत्या. नाही म्हणे बेटा, पोरगी पाहायला तयार नव्हता. आई मग लग्नात आलेच नव्हते मामा? नाही तसाच आहे तो. त्याला बोलावलं ना मी, येणार आहे म्हटलं लग्नाले. तर हे आता जवळ सायाचं काही झालं असं मंगलल्या दिवशी जरासं, तर हे फुगले होते. हे काही त्याच्यासोबत बोलले नाही, तो काही याच्यासोबत बोलले नाही. त्याच्यानं मग आमचं जाणं येणं बंद झालं होतं, म्हणून तो आला नाही. हा काय, मी तेच तर म्हणू. आता तुम्ही मामाची गोष्ट करून राहिला म्हटलं, आणि रुपेशजीने मला सांगितलं नाही कधी का माझा मामा आहे का काही आहे म्हणून म्हटलं का आता कोण आहे बा लग्नाचं? मग आहे ना, मला भाऊ आहे ना, एकटाच भाऊ आहे. आता जरासा आहे बाई, तसा काही एकदम बेकार नाही आहे, चांगला आहे. कोणाचंच वाईट नाही सोचत, तो चांगलंच काम करते. पण आता हे येईल नाही पटत ना त्याचा स्वभाव. मग म्हणते तर दाखवून द्या ना बाबा, जा ना तुम्ही, कोण नाही जात? जा, झालं पाहिजे मामाचं पण लग्न. जाईन ना बेटा, जाईन ना. मला म्हटलं त्यानं आला होता फोन, जाणार आहे मी. मग त्याला नाही थोडी म्हटलं, हे हिची मजा घेऊन राहिलो मी. तेवढं आपल्याला समजते ना, मायबाप नाही त्याला, तर आपण त्याच्या मायबापाच्या जागेवर आहे, जा लागते. जरी तो बोलला असं, आता रुपेश जर मला बोलला तर मी काय त्याला काही नातं तोडून टाकेन त्याच्यासोबत? पण ह्याच पागल लेकाचा आला नाही ना. तुम्हाला काही आलता हो त्याचा फोन? बापा 2 दिवस झाले त्याचा फोन आला मला, एकसारखा फोन येऊन राहिला. भाऊजी असं झालं, भाऊजी तसं झालं, असं फोन आला होता त्याचा. असं अजून म्हणजे काही सांगे काय मग तो? अजून काय सांगणार आहे तो? काही नाही, पोरीबद्दल सांगितलं त्यानं. पोरगी आहे म्हणे भाऊजी म्हणे, त्या कोण्या काकाजीनं सांगितली म्हणे गावातल्या. तर पोरगी म्हणे पांढरी जास्त आहे म्हणे, असं म्हणते म्हणे. तर मी म्हटलं काय होते घेणं करून, पांढरी असो डोंबडी असो कशी असो, आपल्याला पोरगी पाहिजे ना, लग्न करणी आहे ना, मग काय फरक पडते म्हटलं. मग तुम्ही चालले काय? वा जाईन ना मी, त्याला समजावून करून घे म्हणून. आता एवढं आहे ना, त्यानं म्हटलं म्हणून तर घेणं म्हणून करून. असं अशी आहे म्हणे पोरगी? नाही, पोरगी चांगली पाहिजे ना जराशी. चांगलीच आहे, काय झालं त्या पोरीले? करून घे म्हणा, जशी भेटते तशी चवना नको करू म्हणा. आता मला तर म्हणणं तेच आहे त्याला, जे भेटते ते करून घ्या. आता काही भेटो, पांढरी भेटो, कशी भेटो, भेटली नशिबाने हेच लय म्हणा लागते. नशिबाने त्याला पोरगी तर पाहायला भेटून राहिली. लोकांच्या पोरायला म्हटलं पोरगी पाहायला नाही दिसून राहिली डोळ्यानं. हो, याचे कर्म चांगले समजा का, याला पोरगी भेटून राहिली पाहायला. नाही तर काय माझा भाऊ काय बेकार आहे का? बेकार कामं करते काय तो? चांगलेच कामं करते म्हटलं. मग कधी कोणाचं वाईट नाही करत म्हटलं, चांगलंच करते. नाही झालं बोलणं तर बोलणार नाही, पण कोणाला बोलून नाही देत म्हटलं. मी थोडी म्हटलं काही तुझ्या भाऊ बदमाश आहे म्हणून म्हटलं काय कधी. तू जाणं भाई जाणं, ते दूध पिऊन घेणं खराब होईल ना. ते वरतं गरमीचं काढून ठेवलं आहे, तर गिलास भरला आहे, पिऊन घे जो. हो पिऊन घेतो ना, जातो आता. लवकर पेली तर बरं राहील. तिला काय माहिती त्याच्यात काय टाकलं आणि काय नाही, तर अजून कोणी पिऊन घेईन म्हणून म्हणाल तिला पिऊन घे म्हणून. काय झालं? नाही हो, काही नाही झालं. तिला म्हणाल रुपालीले, तिच्यासाठी दूध काढून ठेवलं होतं गिलास भर, तर पिऊन घे म्हटलं. कसं आहे, लेकरासाठी पौष्टिक राहते. ह्या आजकालच्या पोरी काय करते, काही खात नाही ना काही पेत नाही. यायला काय पाहिजे नीर व्हायचं, ते गुपचूप अन काय नूडल्स का ढुडल्स काय म्हणते त्याला, ते मोमोज म्हणते बापा, कायचं होतं ते, हे पाहिजे ह्या पोट्टीला आजकालच्या. मग त्यानं काही चांगलं होत असते काय? म्हणून तिच्यासाठी कोणी आठवण मी रोज दूध गरम करतो आणि रोज देतो तिले, स्वतः नेऊन देतो म्हटलं तिले. लय काळजी घेऊन राहिलं सुनबाईची तर. नाही तर नाही पाहिजे नाही म्हणे घरात, म्हणे सून म्हणे हे म्हणे. हा, आणि आता बाप्पा आता तर सुनीवरचं लयच प्रेम जागा होऊन राहिलं. कोण काय गोष्ट आहे? मग सुनू आहे माई, सुनीचा लाड नाही करू काय मी आता? हा, सुनीचा लाड करून तर वाजता सून माई मला भाकर खाऊ घालन. वा कोण नाही, मी थोडी म्हणतो बा करू नका म्हणून. अशाच राहा असं सुना चांगला आहे. काय आहे कपाटाला लागले एकसारखं पाहून राहिली हे? काय झालं? काय पाहून राहिली त्या कपाटाले? काही दिसून राहिलं काय? मी काय कपाट नाही पाहून राहिली, मी विचार करून राहिली. कायचा विचार करून राहिली? काही कुठं बॉम्ब गेम टाकायचा, काही विचार आहे का, काही प्लॅनिंग आहे का? मला काही सोडून घेऊन जायची, कुठं पळून घेऊन जायची? काय म्हणणार, काही पण विचार करता बा, काही विचार करताना काही बोलता, जसं तोंडात येईल तसं बोलता. खरंच असा विचार करून काही
नाही आता तूच तर म्हटलं मी विचार करून राहिली, म्हणून म्हटलं बा कायचा विचार करून राहिली, काही मला सोडून घेऊन जायचं आहे का बा विचार? हा, एक तर बायका भेटून नाही राहिल्या आता, आणि आता तू मला सोडून गेली तर माय कसं होईल मग? पागलच आहे तुम्ही खरंच. पण मी पागल असतो तर रस्त्याने फिरलो असतो, इथं घरात आलो असतो, तुला ओळखलं असतं तू कोण आहे म्हणून, रस्त्यानं लोकांना गोटे मारले असते आणि घरातून तुला मारले असते. म्हणूनच नाही म्हणले परत तुमच्यासोबत बोलायला. असेच बोलता तुम्ही, कधी उलटेच बोलता, सारखे कधी बोलतच नाही. उलटा राहिले आहे मी सारखाच काय? सांग आता सारखं काय बोलू? काय बोलायचं आहे सारखं? अरे मी तसा नाही म्हणत. रुपेजी, माझी गोष्ट ऐका पहिले. तुम्ही सांगा मला की रोज 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 दूध चांगलं लागत नाही. आई मला रोज दूधच देते. काऊन पण काही कारण आहे काय याच्यात मला रोज दूध द्यायचं? मला ना रोज विचार येते, आई मला दूध काऊन देते? काय यार रुपाली, तू खरंच म्हणाला पण तुले, तुले काय म्हणते तर आणून देते, एवढी काळजी करते, ती कोणी तुला विचारच आहे त्या गोष्टीचा आता? नाही ना, पण मला आवडत नाही ना. मला आवडत नाही म्हणून म्हणून राहिली मी. आवडलं असतं तर विषय नाही होता, मग चाललं असतं. पण जे वस्तू आवडतच नाही ते रोज रोज त्यासाठी खासाठी त्रास होते ना. तू सांग ना मग तसं आईले, मला आवडत नाही, मला रोज रोज देत नको जाऊ म्हणून. तुला बोलता नाही येत काय? तोंड आहे ना तुला त्याला बोलायला? बोलत जाय, आई म्हणा मला रोज रोज चालत नाही, मला देत नका जाऊ. चांगलं नाही वाटत ना, ते तर काळजीपोटीच करते तुम्ही. मग ते चांगलं वाटते काय नाही म्हणाले? आता तो तुझा विचार आहे, तू इकून नाही बोलतं तिकून नाही बोलतं, मग मी काय म्हणू आता त्याच्यावर? आजही दिलं काय? हो, आजही दिलं म्हणे, पिऊन घेत जाय म्हणे, येत जाय म्हणे, रोज रोज दूध पिणं चांगलं आहे म्हणे, बाळासाठी चांगलं राहते म्हणे, खूप प्रोटीन भेटते म्हणे. म्हणते तर पिऊन घ्या, काय फरक पडते आपल्याला? काळजीच करते ना ते, तिलाही वाटते ना बाळ चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं गुबगुबीत झालं पाहिजे, असं वाटते ना तिने. हे बरोबर आहे तुमचं. मी थांबतो रुपेची. चल ना गुपचूप खाल जाऊ ना आपण. मला की नाही 2-4 दिवस झाले आठवण येऊन राहिली, तुम्हाला म्हणतो करून राहिली, पण मी म्हटलं तुम्हाला वेळही भेटत नाही, येता येते खूप उशिरा येऊन जाता घरी. असं नाही की लवकर याल म्हणून, लवकर आलं तर म्हणता येते माणसाला की चला म्हणून. तर तुम्ही मला 4-5 दिवस झाले तर नेऊन नाही राहिले कुठं. 1-2 महिने तर होते लग्नाले, त्याच्यानंतर घराच्या बाहेरचं काय म्हणते आई, काय म्हणून म्हणून काय म्हणून 1 महिना नाही झाला म्हणून जवळ, तर चालले म्हणून हिंडाले म्हणून, असं नाही म्हणून काय? पण मग इच्छा करून राहिली ना खूप खायची, तुम्हाला माहित नाही काय? आता नॉर्मल असती तर गोष्ट अलग होती, पण अशा याच्यात खायची इच्छा नाही होत काय? मी संध्याकाळी आणून देतो तुले, तू काय करत जाय, खाऊन घेतो चुपचाप, सांगू काही नको कोणाले. ठीक आहे ना, चालते ना, आणून दे जाणार. सारिका काय म्हणे हो मग हे? जातो म्हणे आज, त्याला सांगितलं ना, त्याला इन्फॉर्मेशन दिली ना तर उद्याच्या उद्या घर खाली करा म्हणून? नाही बापूजी तर काहीच नाही बोलले रात्री आले तर. आईनं सांगितलं नाही का त्याला? काही माहित नाही बा, सांगितलं का नाही सांगितलं तर मला काही म्हटलं नाही तसं आत्या बहिण काही. नाही, आईनं जर काही म्हटलं नसेल तर मला म्हणा लागणार त्याला, म्हणा तर लागणच, कारण का ते लय झालं, त्याचं अति झालं ना आतापर्यंत. का हो, पण आत्याबाई कुठं जाईन हो? हे दोघांचं तर ठीक आहे, चालले जाईन कुठं, पण आत्याबाई कुठं जाईन? आणि त्या अंजलीचं काय होईल? तुमच्या भाऊ तर काही असं विशेष कामही करत नाही. कुठंही जाय, काही विचार नाही आहे मला. त्यानं आतापर्यंत तुला एवढा त्रास दिला, तेव्हा त्यानं तुला विचार केला काय? तुला एवढा वेळा म्हटलं तू इथून जाय असं तसं, तेव्हा विचार केला काय हे कुठं जाईल म्हणून? इले माय नाही बाप नाही, हे कुठं जाणार आहे? हा, तेव्हा त्याने विचार नाही केला. तुला हर वेळेस हिंमतच राहिली. हा, तू फकीराची आहे, तू अनाथ आहे, तुला कोणी नाही, तू कामावरची सोय, असं होय तसं बोलले ना, आईच बोलली ना, मग कधी विचार केला का तिनं बोलायच्या वेळेस? मग आता तिचा विचार तू नको करू. नाही, पण मी म्हटलं ना त्याला मी ठेवतो म्हणून, तुम्हाला आईले म्हटलं नाही काय? मग आता राहू द्या ना, त्याला काही पचत नाही की आपल्यात. आई पचते, मी कधी म्हटलं आई पचत नाही म्हणून, पण आईनं तसं राहिलं पाहिजे असं मी म्हणणं आहे. आई राहून राहिली काय तशी? आईले कसं एकच पोरग एकच सून लाडाची झाली, आणि जो पोरग कष्ट करून राहिलं, जे सून एवढं काम करून राहिली, तिची काही किंमतच नाही त्याला. आता एक चान्स देऊन पाय ना आईले. हा, किती वेळा हे करणार आहे? होऊन जात असते गलती, लहान राव मोठा राव माणूस आहे ना शेवटी. मया मनच नाही मानून राहिला आता सारिका, तुला सांगतो मी. नाही मानलं मन तर आता करा तर लागल ना आपल्याला, लोक आपल्यावर तुकन ना. एकटी मायनी पचली म्हणून पोराच्या याच्यात म्हणून, बायकोसाठी काढून दिलं म्हणून मायले नाही म्हणून काय? आणि आता म्हातारपणात कोणतं काम होते त्याच्याकडून कुठं जाईन त्या? लहान पोराच्या याच्यात, लहान पोरग नाही का लाडाचं, त्याच्यात जाईन ना. आणि लहान सून आहे, सुनीनं तर काल हात चटकून घेतले, आणि आता कोण करण मग? मीच करतो ना त्या बाईचं, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बोलले असं तरी मी समजून का, जाऊ दे आपली आईच बोलली आपल्याला असं म्हणून जाऊ दे, म्हणूनच मी त्याचा लोड नाही घेत पहिल्यापासून. असं वाटतं जाऊ दे गड्या, आपल्याला आई असते तर बोलली नसती काय, म्हणून मी ऐकून घेतो त्याचं. म्हणूनच त्यानं फायदा घेतला तुया. तू आई असती तर तिला फायदा घेतला असता का तुया? बरं मला कनी शांता काकूच्या घरी जायचं होतं, जाऊ काय मी? येऊ काय? जाऊ जाणं तर कोण धरून ठेवलाय का तुला? जाय राय, तुला 1 दिवस राहायचं असून तर राय तिथं. हा, मी काय तुला त्याच्या घरी चाले म्हणे करतो कधी? जाणं नाही, ते कनी शांता काकूचे ब्लाऊजही द्यायचे होते, आणि तेले कनी आता रुपाली जरी कनी आता अधिक महिन्याला येईन नसते, तर तिला सांगायचं होतं का रुपाली आली म्हणजे तिला पाठवायचं माझ्या घरी, तिच्या पाहुणे घेऊन म्हणून म्हटलं. ठीक आहे ना, तर चालली जाणं. बरं ठीक आहे, मग जातो मग मी. हो जायचं. एवढेच पैसे आहे गड्या, आता कुठून आणू बाकीचे पैसे? कायच्यात बनवू आता? पोरगही नाही म्हणून राहिलं. शांते काय करून राहिली? पैसे मोजून राहिली वाटते. हो, पैसे मोजून राहिली ना व. काय म्हणते आता पोरगी अधिक महिन्याला येईल तर काही ना काही द्या नाही लागून काय जवळ त्याच्यासाठी मी पाहून राहिली किती पैसे जुळले म्हणून माझ्याजवळ. तर काय द्या लागते जवायला, एवढे मोठे पैसे मोजून राहिली तू? काय द्या लागते म्हणजे काही नाही द्या लागत. सोन्या चांदीचं काही ना काही द्या लागते, कपडे लत्ते द्या लागते, काही नाही द्या लागत. सोन्या चांदीचं काय द्या लागते आता जवायला अधिक महिन्यात? अहो, सोन्या चांदीचा एखादा गोप देतो म्हटलं सोन्याचा. आता कसं आहे, पहिलाच अधिक महिना आहे माझ्या पोरीचा, पहिल्यांदा येईन ती आपल्या घरी. माहित नाही का तिची सासू कशी आहे तर? मागल्या दिवशी कशी बोलली होती, हा पोरगी नाही नेली होती ना म्हटलं तिनं, तर मी म्हटलं चाल
आता तिच्या नाकावर चांगलं निंबूस टिचतो म्हटलं आणि एखादा गोपच करून देतो म्हटलं जवायले. असं असं गोप करतं मग नाही जवायले. अन मग एक डाव दिलं म्हणजे मग डबल मागतील नाही का ते लोक काही? डबल कायले मागण होती? एकदा दिल्यावर डबल कोणी मागत असते काय? मागत असते काय म्हणजे लोभी आहे ना लोक. हा पाहिलं नाही का पोराची माय कशी आहे तर. आणि तो जवळ सप्पा नाही म्हणते काही नाही पाहिजे म्हणते तर कायले द्यायला लागते त्याईले. तुमचं पोरगं ना तुम्ही सारखेच आहे दोघंही बापले का? त्याले म्हटलं तसंच पैसे दे रे म्हटलं काही तर नाही म्हणे माझ्याकडे पैसेच नाही म्हणे. सारा पैसा लागला म्हणे लग्नाले म्हणे. एवढा पैसा लावला काय त्यानं लग्नाले? आपण नाही लावले काय पैसे काही? याच्याच भरोशावर ठेवलं होतं काय सारं लग्न? लावले काय म्हणजे लावलेच नाही त्यानं पैसे. थोडे पैसे नाही लागले काही त्याच्या जवळचे. आपण किती पैसे लावले असे ना? आपण सोनं चांदी दिलं पुरीले. हा ना आपण मंडपाचे दिले ना आपण जेवणाचे दिले. सारे पैसे त्यानं दिले. मग नाही लागला का त्याचा पैसा? फक्त त्यानं माझ्याजवळ 50,000 रुपये घेतले असं. ते एवढे लागले काय बापा पैसे? एवढ्या वर्षाचा कमावून राहिला तो तर काय करून राहिला मग एवढ्या पैशाचं? बरोबर बायकोच्या वेळेस कसं लावलं होतं त्याचे पण? हा डिलिव्हरीच्या वेळेस नाही सासूच्या इथं नाही करत इथंच करतो. इथं लावली 1-1.5 लाख रुपये आणि आता काय म्हणते तर आता बिमार आहे करून आता केवढ्याला पैसा लावूनच राहिला. काय झालं लावून राहिला तो? हा आता तू जर बिमार पडली तर मी नाही लावून काय पैसा? का तुझ्या माहेरात नेऊन घालन मी तुले? का तुम्ही लावा बाईले पैसा म्हणून असं म्हणून काय मी? हो तर माझ्या घर ये इथं तुम्ही नाही लावण म्हणले तर कोण लावण मग? मग तिचं घर नाही होई काही आहे? जेवढा हक्क तुझ्या आहे त्या घरावर ह्यावाल्या तेवढाच त्या सुनबाईचाही अधिकार आहे या घरावर. हा ते काही इथं भाड्याला राहून राहिली काय? हो तर मी सासू झाली. मग ते सून होय ना. सून आहे म्हणून काही तिची काही इज्जत नाही काय घरात? आणि तुमच्या पोरीले माईनं सासून असं बोलली तर किती तुम्हाला बेकार वाटलं होतं मग? मग आता करू नये का गोपनी करू काय आता जवळ काहीच गरज नाही गोप करायची. सरका एक ड्रेस घ्या, पोरीला एक साडी घ्या, झालं भागलं काम. एक नारळ दुपट्टा द्या, झालं ना. मानपानच पाहिजे असते ना. सोन्या नाण्यानंच मानपान होत नसते. तोंडाचे 2 शब्द गोड पाहिजे. हा चांगलं चांगलं खाऊ पिऊ घाला. किती दिवस राहणार आहे तुमचा जवळ तुमच्या घरी? राहीन काय 1-2 महिने? आला संध्याकाळी चालला जाईल. त्याची माय राहू देते काय त्याले? आणि तसंही आपण पाहिलंय का पोरीसाठी? पोरीनं स्वतःच पाहिलेलं पोरगा आहे ती. त्याले काय कपडे नाही दिले तरी त्याला मानाच लागन, तरी त्याला पोरीला ठेवाच लागन. काहून का त्याचं लव्ह मॅरेज आपण थोडी करून दिलं. पण चला बा आता त्याच्या खुशीसाठी आपण ते 4 चौघाले दाखवायला केलं म्हणून केलं. मग आता असे म्हणता तुम्ही तर मग आता मला नाही द्या लागन मग जवायले कपडेलेच पैसे द्या लागन. किती रुपये द्या लागते मग कपडेले आता? कितीक द्या लागते? देऊन द्या 3,000 रुपये. 3,000 ड्रेस होते जवायचा, चांगल्यात चांगला होते. आपण माय भिन मी तर 500 आणि 1,000 रुपयाचा ड्रेस घालून राहिलो. एक धोतर घालतो 300 रुपयाचं. हे सदरा होते आपला 200-300 रुपयाचा. एक टोपी 50 रुपयाची. एवढा रुपयाचा घालून राहिलो आणि जवायला काय 10,000चा ड्रेस घेता काय? 3,000 देऊन द्या. 3,000 पोरीला देऊन दे जा. ड्रेस घेऊन घे म्हणा जवायसाठी. आणि पोरीला देऊन द्या 1,000 रुपये. 1,000 ने 1,500 द्या. साडी घेऊन घे म्हणा बाई. म्हणजे 5,000 5,000 होऊन का सगळेच? होते दोघांचे कपडे 5,000. काऊन नाही होत? सुनीच्या वेळेस 500 रुपयाची साडी घेतली तुम्ही आता लग्नाले तेव्हा झालं सगळं. सुनीसाठी 500 रुपयाची साडी झाली आणि पोरीसाठी निघून राहिली का 1,500 रुपयाची? तर तिच्याजवळ काही साडीची कमी होती काय? हा पण आता ते चला बा घ्या लागते म्हणून घेतली मी. नाही तर तिच्याच जवळ लागून तेवढ्या साड्या. शेवटी घातली का तिने आपल्या घरची साडी? मला माहित होतं ते घालणारच नाही म्हणून. शेवट म्हणून नाही घेतली जास्त महागाची आणि तिनंच पसंत केली म्हटलं मी नाही गेली. हो माहित आहे मला. कोण्या तरीकेनं पसंती राहते काय राहते सगळं माहित आहे. म्हणजे आता झालं त्याला काही आता हे नाही फाटे नाही पडणं पुरं. आता राहू द्या. 5,000 रुपये देऊन द्यायचा पुरीले. दोघांचे कपडे करून घे म्हणा याच्यात. आणि ते हिनी वय बोलावं लागन तर ही वय कायले बोलावं लागते? हिनच बोलावं लागते फक्त. आंब्याच्या रसाली बाहेरच येत असते, माणसं थोडी येत असते काही. हो तर आता तिच्यासोबत कोण येते ना काय येते अजून? मग त्याला साड्या गिड्या घ्यायला लागन काय? घेऊन घ्यायचो. एकटीशी नाही 1,000 रुपयाची एक साडी घेऊन घ्यायची. आणि ह्या माधुरीच्या घरच्या बोलावून घ्यायचो सुनबाईच्या. त्याला काय बोलावं लागते? तेच आहे का इथं रसाचं हे? रसई आहे का त्याची इथं? म्हटलं बोलावून घ्यायचो गोष्टी माता करायले. कसं आहे ते त्याच्या घरचं सांगते याच्या घरचं सांगते. तेवढंच एकमेकाशी ओळख होऊन जाते माणसाची. बरं बाबा ठीक आहे आता तुम्ही म्हणता तर तसंच करतो. ना ते पोरं ऐकून राहिले ना तुम्ही ऐकून राहिले. अरे मी काय म्हणतो येतो म्हणते ती लोक आता. आज येतो म्हणते 12-1 वाजता. तर तू काय मग काय काय लागते घरात तर सांगून दे म्हणजे मग मी घेऊन येतो. एक जोरा देऊन दे पैसे देऊन दे. फोन आलता काय त्याचा तुम्हाला? येतो म्हणे नाही? हो फोन आला होता ना. नामदेव भाऊचा फोन आला म्हणे येतो म्हणे. पोराने सांगितलं म्हणे पोराचा जवळ किंवा येते म्हणे. पोरगो पोराचा जवळ आणि मी येतो म्हणे. तिघं येईन म्हणे आम्ही. अरे मग आपल्या घरी तर बसायला खुर्च्या नाही व. हे एकाच खुर्चीवर बसवान काय ते सगळे? या गोटा आहे ना. या गोटा कायसाठी आहे? याच्यावर बसतील ते. ह्या वाटा याच्यावर काही बसा जोगत असते काय गड्या? पाहुणे बसून काय ते एवढे चांगले येऊन आपल्या घरी याच्यावर? फक्त काय खाबस आहे का तुमचं मोठ्या घरी पोरकी द्याव म्हणून?
हा? आणि ते पाहुणे आले पोरगी पाहिले तर त्याला धड बसायची सोय नाही करत काय? 2-4 खुर्च्या का काही, हा? एखादी चटई मटई काही खाली का? बस आईन बसतील ते याच्यावरच नाही म्हणजे काही आहे हो तुम्ही तर फक्त त्याला विचारता काय आहे पोराच्या घरी, असं आहे तसं आहे, जशी की तुमची पोरगी अप्सरा लागून गेली कुठची. मग 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 काय कर म्हणतो मला तू आता? मी भाड्यानं आणू काय आता खुर्च्या जाऊन? एवढं बजेट आहे काय आपलं? हा, आपली सोय आहे का? एवढी परिस्थिती आहे का आपली एवढी? आपली परिस्थिती नाही आहे एवढी तर एखाद्या गरीबाला काऊन नाही देत मग पोरगी? काय फरक पडते दिल्ली तर? असं माझी पोरगी गरीबाला देऊन देऊ मी? काऊन बेकार आहे का माझी पोरगी? भल्ले हुशार आहे हो तुम्ही. हा, मले माय बापानं तुम्हाला दिलं, तुमची परिस्थिती किती साजरी होती, मी निभूनच राहिली, पुरं आयुष्य काढून राहिली. हा, अजून म्हणता मला काय कमी आहे आपल्या घरी, काय कमी आहे आपल्या घरी? जेव्हा मायावर वेळ येते तर, आणि आता स्वतःच्या पोरीवर वेळ आली तर म्हणता का नाही माझी पोरगी अशा तशा घरी जाईन काय, माझी पोरगी काही आहे काय? हा, भल्ले आहे हो तुम्ही तर मतलब विवानाचे. म्हणजे आपली पोरगी चांगल्या घरी गेली पाहिजे, लोकांची पोरगी नांदेना गरीबीत. मला नाही वाटत का माझी पोरगी म्हणून अशीच गेली पाहिजे म्हणून. मी तुम्हाला सांगून राहिली गोष्ट अशी तर तुम्ही काय बोलता पाहिजे याच्यावर आता? आता आपलं काय राहिलं? हा, आपलं तर गेलं आता आयुष्य. काऊन मी तुला चटणी मीठ भाकर खाऊ घालूनच राहिलो ना. हो, तर मग तुमच्या पोरीनं खाल्ली चटणी भाकर तर काय होते? आजकालच्या पोरी कोण नाही निघत दिवस. आता आपल्या लोकांना काढले, आता पोरी बारी काढते काही दिवस. काहून आपल्या घरी काय खाल्लं पोरीनं? चटणी भाकरच खाल्ली ना आपल्या बरोबर. मग का तिथं चव नाही काही दिले? काही नाही, साधारण पहा, जास्त श्रीमंत पाहू नका, आपल्या परिस्थितीनुसारच पोरगं पहा म्हटलं. हो, भल्ले स्वतः होते लोक मग चांगल्या घरी पोरगी दिली म्हणजे मग पूर्ण नाही होत आपल्याकडून द्यायला म्हटलं. तू अजबच माय आहे पण. लोक म्हणते माझी पोरगी चांगल्या घरी पडली पाहिजे, तू म्हणतो का नाही माझी पोरगी गरीब घरी पडली पाहिजे. मी दोन्ही नाही म्हणत. मी म्हणतो माझी पोरगी फक्त माणुसकीच्या लोकांच्या घरी पडली पाहिजे. ते गरीब असो का अमीर असो, मला त्याच्याशी काही मतलब नाहीये. ते चटणी भाकर काही रोज तर चालते, पण तिला सुख पाहिजे. काय करता, लयच अमिरी असन आणि माझ्या पोरीला खायची उजागरीच नसन त्या घरात. हा, धड तिले माय बापाला भेटायला याची न जाची ते उजागिरी नसन तर काय कामाची गोष्ट मग तिच्या अमिरीची? सांग ना. माय बापाची इथं यूज नाही दिलं तिले तर. हो, हे बरोबर आहे बेटा, बरोबर तर बोलून राहिली तू. जगात पाहूनच राहिलो आपण आता किती त्रास देतात लोक. नाही नाही, माझ्या पोरीसाठी मी सर्वसाधारणच पोरगं पाहतो. हे पोरगं काही कुसरी म्हणतं नाही म्हणते, पण स्वभावाला चांगला आहे म्हणते. आता नामदेव भाऊ सांगे बा मला, आता त्याच्यावर मला भरोसा आहे म्हणा तेवढा. पण मी काय म्हणतो, पाहुण्याची सोय तर करायच लागते. तर आजूबाजूला पाहिजे कोणाच्या इथं असेल तर 2-4 खुर्च्या घेऊन ये. आणि काय म्हणतो बाकीचं आणतो मी, पोहा शेंगदाणे मिरच्या कांदे संभार आणा लागते ना, सगळं आणून देतो. हो, हे घेऊन या. आणि चहा काही करणार नाही आता तर निंब घेऊन ये जा, शरबत करत निंबाचं शरबत बनवून. आणि बर्फ घेऊन येईन कोणाच्या इथून, फ्रीज राहते का नाही लोकांच्या इथून, तर घेऊन येईन थंड पाणीनं बर्फ आणि करून देईन त्याइले. कसं आता ह्या दिवसाचं चहा पास्ता काही त्याला एवढ्या गरमीचं. ठीक आहे आण मग, जोरा आण आणि पैसे आण. दे 1000 रुपये देऊन दे मला, जा तुम्ही. हो बापा, असं म्हणतो मी. मैं मन नाही करत बाई, मला असं नाही वाटत माझी पोरगी दुखात राहिली पाहिजे म्हणून अशी म्हणतो मी. जेव्हा फोन केला तेव्हा पोरगी जवळ धावत आली पाहिजे असं वाटते मला. हो येते, सगळे लोक सारखे नसते राहत. ह्या जवळ म्हणते पोरगा चांगला आहे म्हणते, पण जरा असं वय आहे म्हणते पोराचं. चालेल ना? वय आहे म्हणते? असं किती वय आहे बापा? आहे काय 40-45चा? नाही, 35 वर्षाचा आहे म्हणते पोरगं. 35 वर्ष चालू आहे म्हणते आता. 35 वर्षाचा आहे म्हणते? माझी पोरगी तर 22 वर्षाची आहे व. एवढी लहान पोरगी त्याला देणं जमन काय? पाहू ना आता काय आहे कसं आहे तर पाहू. पोरगं कसं आहे काय वय दिसते नाही दिसत, कोणाकोणाचं कसं असते वय दिसून पडत नाही, कोणाकोणाचं नसते तरी दिसून पडते. नाही, वयाच्या मानानं थोडंसं माझ्या मनात थोडीशी शंकाच येऊन राहिली. तुम्ही त्याला विचारलं काऊन नाही का? काऊन म्हणा पोरानं लग्न नाही केलं म्हणा एवढा झाला तरी, कुठं काही चक्कर गिक्कर? नाही चक्कर गिक्कर काही नाही म्हणते. पोराचा पोरगं 7वी काय म्हणते, पोराचं काही टेन्शन नाही म्हणते बाबा, असं मला त्यानं सांगितलं. आणि पाहू ना, अजून विचारपूस नाही करू काय आपण. हे काय की काय घरी आले म्हणजे काय होच म्हणत असते काय माणूस? मग मुश्किल आहे. मग विचार जा बा तिले मिनाले काय म्हणते ते तर. तिला विचार जा, एवढं वर्षाचं पोरगं आहे म्हणा. पहिले नको विचारू तिले, तिथे पहिले पोरगं गिरगं पाहू दे, असं नेण्यावर आहे. नाही तर ते आताच नाही म्हणून देईन तर त्याला घरापर्यंत बोलावाही नाही लागन. बरं पाहू द्या, मला पाहाच लागून कसं आहे पोरगं तर. बरं ठीक आहे. खुर्च्या गिरशाची सोय लावजा फक्त. आता येई नसते लोक, 2 घंटे टाईम आहे येईल, तोपर्यंत सगळी अरेंजमेंट झाली पाहिजे. अहो पाय ना कसं करतो घर, एक नंबर चकाचक घर करतो म्हटलं मी. वा, ते तर मला माहीतच आहे म्हणा करता म्हणून, काही टेन्शन नाही आहे त्या गोष्टीचं. ठीक आहे मग येतो मग मी. सामान गिमान घेऊन येतो. आणा मग जोरा गिरा घेऊन या. असं आहे, गरीबाच्या घरी पोरगी देणं पुरते, गरीबानं गरीबालाच दिली पाहिजे. काय करता, जास्त श्रीमंताचे खाप पाहून आपल्यासारख्या लोकांचं काम नाही ते. कारण का श्रीमंत लोक तर असंही देते बापा पोरीले. आपल्याकडून होते काय सहन मग ते? आपल्या पोरीले दुःख नाही झालं पाहिजे. जसं श्रीमंताचं लेकरू तसं आपलं लेकरू. हा, असं थोडी आहे श्रीमंताची पोरगी होईन आपली नाही काय, आपला जीव आहे म्हणून म्हणतो आपली पोरगी आपल्या यानं द्या बापा. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा आणि रोजचे व्हिडिओ पाहत जा शांताबाईचे.